हॅलो फ्रेंड, तर आज मी बनवत आहे पालक पनीर. पालक पनीर बनवण्यासाठी मी इथे पालकला 2 ते 3 मिनटं बॉईल करून थंड पाण्यामध्ये टाकलं आहे. त्याने काय होतं की आपलं पालकचं जेव्हा आपण ग्रेव्ही करतो ना, पेस्ट, त्याचा कलर चेंज होत नाही. इथे मी टोमॅटो आणि ओनियन आणि ग्रीन मिरचीसुद्धा मी तेलामध्ये फ्राय करून घेतली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली आहे. इकडे साईडला मी पनीर सॉटे करून घेतलं आहे. पनीरमध्ये मी थोडंसं हळद आणि लाल मिरची आणि मीठ टाकलं आहे आणि छान असं फ्राय करून घेतलं आहे. आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक टाकते. त्याची मी छान अशी ग्रेव्ही करणार आहे. टोमॅटो आणि आपलं जे कांदा मी फ्राय केला होता तो सुद्धा त्यामध्ये टाकला आहे. दोन्ही सोबत मी याची आता छान पेस्ट बनवून घेणार आहे. बघू शकता जी पेस्ट रेडी आहे. छान अशी ग्रीनच राहिली आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर अजिबात चेंज नाही झाला आहे. इथे मी ज्या कढईमध्ये टोमॅटो आणि फ्राय केलं होतं त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून जिरं टाकलं. तेल गरम झाल्यावरती थोडंसं हिंग टाकलं. जिरं आपलं छान तडतडल्यानंतर मी त्यात टाकली थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, थोडीशी धनिया पावडर. याला तेलामध्ये मस्त असं हलवून मी आता त्यामध्ये पालकची पेस्ट टाकणार आहे. ही पालक पनीरची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच छान होते. खूप छान टेस्ट आहे याची. आता ग्रेव्ही आपली छान मस्त शिजू द्यायची 2 ते 3 मिनटं. चवीनुसार मी ते मीठ टाकलं आहे. आता मी ते सॉटे केलेले पनीरचे तुकडे टाकले आहे. बघू शकता भाजी रेडी झाली आहे पालक पनीरची. आणि आता मी लास्टला इथे टाकणार आहे आपली फ्रेश मलाई, जी माझ्याकडे फ्रीजमध्ये होती ती मी मलाई टाकली त्याच्यामध्ये. खूपच छान लागते.